पन्हाळा पंचायत समितीवर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र पाटील यांची पन्हाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या भारती पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे। नुकत्याच पार पडलेल्या पन्हाळा पंचायत समितीमध्ये सत्तांतर घडून आले। गेल्या 2 दशकांपासून पन्हाळा पंचायत समितीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व होते। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही। या निवडणुकीत 12 जागांपैकी जनसुराज्य शक्ती पक्षाला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले। आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने पन्हाळा तालुक्यात 4 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली 3 पंचायत समितीच्या जागा निवडून आणल्या। एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे। आमदार चंद्रदीप नरके, मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्डीकर या तिघांनी आमदार विनय कोरे यांच्या एक विरोधात एकत्र येत आघाडी तयार करून पन्हाळा पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली। शिवसेना शिंदे गटाचे कळे पंचायत समिती गणातून निवडून आलेले रवींद्र पाटील यांची सभापतीपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माले पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या भारती पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला।